हॅलो स्टुडंट्स, आपण ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस मधली मेथड ऑफ इन्व्हर्जन बघितली. त्यावर बेस्ट एक एक्झाम्पलही आपण बघितलं. अजून त्याच रिलेटेड एक्झाम्पल्स आपण आज बघणार आहोत. तर आपण ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस मधली इन्व्हर्जन मेथड मध्ये काय करतो, तर दिलेल्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन करतो Ax इज इक्वल्स टू बी या इक्वेशन मध्ये. मग यातला ए कोणता आहे, एक्स कोणता आहे, बी कोणता आहे हे आपण रिप्रेझेंट करतो आणि मग त्या Ax इज इक्वल्स टू बी हे इक्वेशन च्या नंतर आपण ए इन्व्हर्स फाइंड करतो आणि तो ए इन्व्हर्स प्री मल्टिप्लाय करतो Ax इज इक्वल्स टू बी या इक्वेशन आणि प्री मल्टिप्लाय केल्यानंतर ए इन्व्हर्स इंटू ए ला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करतो आणि मग आपल्याला त्या ज्या इक्वेशन मध्ये एक्स वाय झेड किंवा एक्स वाय जेवढे काही अननोन व्हेरिएबल्स असतील त्या अननोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपल्याला मिळतात. ओके, मग त्यातलंच हे दुसरं एक्झाम्पल आज आपण बघणार आहोत. एक्झाम्पल आहे 2x प्लस 6y इज इक्वल्स टू 8, x प्लस 3y इज इक्वल्स टू 5. आता आपण ही इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये एक्सप्रेस करूया. दिस इक्वेशन कॅन बी एक्सप्रेस्ड in matrix form as कसं एक्सप्रेस होणार हे आपण बघितलेलं आहे. 2x प्लस 6y x प्लस 3y इज इक्वल्स टू 8 5 आणि अजून 2 6 x 1 3 x y which is equals to 8 5. ओके, या फॉर्म मध्ये आपण हे इक्वेशन रिप्रेझेंट केलेलं आहे. दिस इज आता हे कोणत्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस झालं, Ax इज इक्वल्स टू बी मध्ये दिलेल्या इक्वेशनचं आपण मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्जन दिलं आणि मग ते पुन्हा Axच्या फॉर्म मध्ये काय केलं, रिप्रेझेंट केलं. बरोबर आहे. मग आपण याला म्हणणार आहोत दिस इज इन द फॉर्म ऑफ Ax इज इक्वल्स टू बी वेअर आता ते ए कोण, एक्स कोण, बी कोण हे आपल्याला रिप्रेझेंट करायला लागेल. वेअर ए इज इक्वल्स टू 2 6 1 3 बी इज इक्वल्स टू 8 5 अँड एक्स इज इक्वल्स टू एक्स अँड वाय. ओके, आता हे रिप्रेझेंट झालं तुमचा ए बी आणि एक्स. आता मेथड ऑफ इन्व्हर्जनसाठी काय करायचं आपल्याला, या एक्स इज इक्वल्स टू बी ला ए इन्व्हर्सने प्री मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, पण आपल्याला आधी काय फाइंड करावं लागणार आहे, ए इन्व्हर्स फाइंड करावं लागणार आहे. मग लेट अस फाइंड द ए इन्व्हर्स. लेट अस फाइंड द ए इन्व्हर्स. पण ए इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करतो. का डिटर्मिनंट ऑफ ए ची जर व्हॅल्यू इक्वल्स टू 0 आली तर त्याचा ए इन्व्हर्स एक्झिस्ट होतो का, एक्झिस्ट होत नाही. मग त्याकरता आपल्याला आधी काय फाइंड करावं लागणार आहे, डिटर्मिनंट ऑफ ए विच इज इक्वल्स टू काय 2 6 1 3. तर या आपण डिटर्मिनंट 3 2 जा 6 6 1 जा 6 मायनस 6 विच इज इक्वल्स टू 0 आला. काय आला याची व्हॅल्यू 0. दॅट मीन्स डिटर्मिनंट ऑफ ए विच इज इक्वल्स टू 0. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 0. आणि डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू जर 0 असेल तर दॅट मीन्स ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. ए इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही. जर तुमच्या डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू 0 आलेली आहे तर ए इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही. आणि ए इन्व्हर्सच एक्झिस्ट होत नसेल तर तुम्हाला या अननोन व्हेरिएबल एक्स वाय झेड पण एक्झिस्ट करता येणार नाही. तर तुम्ही काय म्हणणार आहात, हेन्स एक्स वाय डज नॉट एक्झिस्ट. देअरफॉर हेन्स एक्स अँड वाय डज नॉट एक्झिस्ट. हे सुद्धा एक्झिस्ट होणार नाही. अशा सुद्धा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झामला विचारले जाऊ शकतात. तर हे 0 आल्यानंतर तुम्हाला पुढचं कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही पुढचं कॅल्क्युलेशन करत बसले आणि ते कितीही वेळेस तुम्ही सॉल्व्ह केला तरी तुमचा ए इन्व्हर्स एक्झिस्टच होणार नाही. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काय मिळते आहे, 0 मिळते आहे. हे मी तुम्हाला ए इन्व्हर्स फाइंड करताना पण सांगितलं, मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये पण आपण बघितलं आणि आता ह्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपल्याला ते डिटर्मिनंट झाले आहे. दिलेलं एक्झाम्पल आपण मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलं. मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलं तर एक्स इज इक्वल्स टू बी या फॉर्म मध्ये त्याचं सेपरेशन दाखवलं. मग ए ची, बी ची आणि एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्यानंतर आपण ए इन्व्हर्स फाइंड करायला घेतला, पण ए इन्व्हर्स फाइंड करताना ते डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली, 0 आली. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आल्यामुळे
आपल्याला त्याचा ए इन्व्हर्स एक्झिस्ट करता येणार नाही. आणि ए इन्व्हर्सच एक्झिस्ट करता येणार नसेल तर तुम्हाला मेथड ऑफ इन्व्हर्जन ऍप्लिकेबल करता येणार नाही. आणि ती जर ऍप्लिकेबल करता येत नसेल तर ही जी काही अननोन व्हेरिएबल्स आहे इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय ते सुद्धा तुम्हाला फाइंड करता येणार नाही. म्हणून काय म्हटलंय, हेन्स एक्स अँड वाय डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, अशा प्रकारचे सुद्धा एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. आणि एक्झामला सुद्धा विचारलं गेल्यानंतर जर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट झाला नाही तर तुम्ही ते एक्झाम्पल पुढे सॉल्व्ह करणार नाही. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज अ थेरॉटिकल एक्झाम्पल. थेरॉटिकल एक्झाम्पल आहे हे, याचं कन्व्हर्जन तुम्हाला इक्वेशन मध्ये करायचं आहे. आणि इक्वेशन मध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याच्या एक्स वाय आणि झेड ची व्हॅल्यू काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, फर्स्ट we have to read the example. If 3 numbers are added, their sum is 2. म्हणजे तुम्हाला कोणीतरी 3 नंबर्स कन्सिडर करावे लागणार आहे. आणि त्या 3 नंबर्सची त्यांनी काय सांगितली, इफ द 3 numbers are added, ते जर 3 नंबर ऍड केले त्याची सम काय सांगितली त्यांनी, 2 सांगितले. त्यासाठी तुम्हाला आधी कोणतेही 3 नंबर कन्सिडर करून घ्यावे लागतात. ओके, पुढे काय म्हटलंय, इफ 2 times द सेकंड नंबर. ठीक आहे, मग आपण इथे नंबर्स कन्सिडर करून घेऊया म्हणजे आपल्याला ते एक्झाम्पल कळायला सोपं होईल. ठीक आहे, लेट द 3 numbers आर एक्स वाय अँड झेड. आपण ते 3 numbers काय कन्सिडर करून घेतले, एक्स वाय झेड कन्सिडर करून घेतले. ओके, मग त्यांच्या कंडिशन नुसार आपल्याला ते इक्वेशन बनवावे लागते. ठीक आहे, मग अकॉर्डिंग टू द कंडिशन, म्हणून काय म्हणलंय, अकॉर्डिंग टू द कंडिशन. ओके, मग बघूया, इफ 3 numbers आर ऍडेड देअर सम इज 2. ओके, मग ते 3 numbers तुम्ही काय कन्सिडर केले, एक्स वाय आणि झेड यांची काय म्हटलं आहे, ऍडिशन म्हटलं. किती येते सांगितलं आहे, 2 येते सांगितलं आहे. ठीक आहे, म्हणजे ते इक्वेशन काय झालं, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू 2. तर तिन्ही नंबरची ऍडिशन किती येते, 2. इक्वेशन काय झालं, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू 2. ओके, नेक्स्ट, इफ 2 times द सेकंड नंबर, सेकंड नंबर कोणता आहे, वाय. किती टाइम्स सांगितलंय तो, 2 times म्हणजे 2y. ओके, इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड नंबर मधून 2 times सेकंड नंबर म्हणजे 2 times y सबस्ट्रॅक्ट केला थर्ड नंबर, वी गेट 8. किती मिळणार आहे तुम्हाला, 8 मिळणार. इक्वेशन कशी बनवते समजतंय, जसं जसं आपल्याला लाईन्स रिप्रेझेंट केलेल्या आहेत, जसे जसे सेंटेन्सेस सांगितले आहेत तसं तसं आपण काय करतो, फक्त इक्वेशनच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो आहोत. ओके, थर्ड, अँड इफ 3 times द फर्स्ट नंबर, फर्स्ट नंबर काय आहे, एक्स. किती टाइम्स म्हटलंय, 3 times म्हणजे झालं 3x. ओके, फर्स्ट नंबर इज ऍडेड टू द सम ऑफ सेकंड अँड थर्ड नंबर. म्हणजे सेकंड अँड थर्ड नंबरची सम, थर्ड नंबर वी गेट 4. किती मिळाले आपल्याला, 4. फाइंड द नंबर्स युझिंग मॅट्रिसेस. म्हणजे त्यांनी फक्त हे इक्वेशन्स तुम्हाला थेरॉटिकल फॉर्म मध्ये दिले. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला एक्स वाय आणि झेड या अननोन व्हेरिएबल्सची काय करायची आहे, व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे, आता आपण हे सिक्वेन्स घेऊन घेऊया इक्वेशन्स. हेन्स द इक्वेशन्स इन लिनियर फॉर्म एज. लिनियर फॉर्म म्हणजे काय, एक्स वाय झेड आपल्याला कंटिन्युअस पाहिजे. ठीक आहे, एक्स वाय झेड, ते एक्स झेड 2y नंतर तो आपल्याला आधी हवा आहे. ओके, पहिले इक्वेशन एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू 2. ओके, फक्त हा 2y पुढे घेणार आहे, झेड नंतर येणार, निगेटिव्ह साइन जसं तसं कॅरी होणार आहे. ठीक आहे, एक्स मायनस 2y प्लस झेड इज इक्वल्स टू 8. थर्ड, 3x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू 4. आता हे आपल्याला आपल्या लिनियर फॉर्म मध्ये तिन्ही इक्वेशन्स मिळालेले आहे. म्हणजे आतापर्यंत जे आपण इक्वेशन सॉल्व्ह करतो, आता आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ऑलरेडी इक्वेशन्स दिलेले होते, बरोबर. फक्त आपण काय केलं, डायरेक्टली मॅट्रिसेस फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. पण ह्या एक्झाम्पल मध्ये काय करावं लागलं आपल्याला, थेरॉटिकल फॉर्म मध्ये इक्वेशन्स बनवून घ्यावे लागले आणि मग ते लिनियर फॉर्म मध्ये अरेंज केले. आता आपल्याला फक्त मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहून आपल्या मेथडने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. ओके, मग आता इक्वेशन्स expressed as in matrix form
ॲज मॅट्रिक्स फॉर्म मध्ये एक्सप्रेस करूया. ठीक आहे, मग बघा काय होणार आहे. 1 1 1 1 -2 1 3 1 1 नंतर x y z विच इज इक्वल्स टू बी मॅट्रिक्स 2 8 4. या फॉर्म मध्ये जे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये तुमचे दिलेले लिनियर इक्वेशन्स एक्सप्रेस झालेले आहे. ठीक आहे, आता हे एक्सप्रेस झालेले इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करून जे काही अननोन व्हेरिएबल आहे, कोणते अननोन व्हेरिएबल एक्स वाय आणि झेड ची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे, फाइंड करायची आहे. ओके, मग तुम्ही आता हे लिनियर इन्व्हर्जन मेथडने सॉल्व्ह करा, रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करा, कुठल्याही मेथडने सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला याचं सोल्युशन मिळणार आहे. ओके, किंवा तुम्ही त्याच्यावर एलिमेंटरी रोज और कॉलम ऑपरेशन जरी केले तरी तुम्हाला त्याचं काय मिळणार आहे, सोल्युशन मिळणार आहे. ओके, फक्त तुम्हाला काय करायचंय, अननोन जे व्हेरिएबल आहे ते फाइंड करायचे आहे. त्यासाठी तुम्ही कुठलीही मेथड वापरू शकता. इन्व्हर्जनची, एलिमेंटरी रो और कॉलम, रिडक्शन, कुठलीही मेथड वापरून तुम्ही एक्स वाय झेड या अननोन व्हेरिएबलची काय करणार, व्हॅल्यू फाइंड करणार. ठीक आहे, आता आपण याला एलिमेंटरी रो ऑपरेशन्स वापरून कन्वर्ट करूया. ठीक आहे, बाय R2 minus R1. R2 minus R1 केल्यानंतर हा काय होईल, 0 होऊन जाईल. ठीक आहे, 1 minus 1 तो काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणून मी काय करते, R2 minus R1 and R3 minus 3R1 आणि याला पण काय करते, R3 हा 3 आहे की नाही, मग इथे परत त्याला मल्टिप्लाय करते 1 मग 3 into 1 दॅट्स 3. 3 minus 3 काय होणार आहे, 0 होणार आहे. ठीक आहे, मग हे बोथ याला काय करते मी, ऍप्लिकेबल करते या मॅट्रिक्सला. बघूया काय फॉर्म होतोय. ओके, दोन्ही ऑपरेशन ऍट अ टाइम करणार आहे आणि मॅट्रिक्स फॉर्म करणार आहे. ओके, एक्स वाय झेड तसेच राहणार. ठीक आहे, R2 minus R1 कोणती R तुमची, 1 minus 2 1. ओके, 1 minus R1 चेंज होणार आहे का, नाही. R1 जशीच्या तशी चेंज कोण होणार आहे, फक्त R2 होणार आहे. ओके, मग 1 minus 1 0 -2 -1 -3 पुन्हा 1 minus 1 0. ठीक आहे, R2 मायनस केलं आपण, R1 केलं, सेकंड रो मधून फर्स्ट रो सबट्रॅक्ट केली. पण 8 minus 2 6. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे जे ऑपरेशन आपण लेफ्ट हँड साइडला करतोय तेच आपल्याला राईट हँड साइडला सुद्धा ऑपरेट करावी लागणार आहे. ओके, त्यानंतर R3 minus 3 into R1 मग 3 minus 3 into 1 म्हणजे 3 minus 3 it's 0. 1 minus 3 into 1 म्हणजे 1 minus 3 minus 2. ओके, त्यानंतर 1 परत minus 3 1 minus 3 is minus 2. ठीक आहे, पुढे 4 minus 2 हे काय मिळालं तुम्हाला, 2 मिळालं. ठीक आहे, 4 minus 3 into 2. ओके, 4 minus 2 is 6. मग 4 minus 6 is minus 2. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे काय केले, रिप्रेझेंट केलेले आहे. आता या एक्स वाय झेड ने मध्ये मल्टिप्लाय करून घ्या. हे कसं मल्टिप्लाय करणार होतं आपण, हे आपण फर्स्ट जेव्हा ऍप्लिकेशन शिकायला लागलो तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण काय करतो, डायरेक्ट त्याला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम जसं आपण ऑपरेट करतो त्याच पद्धतीने आपण इथे सुद्धा या दोन मॅट्रिक्सचं काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशन करणार आहोत. ओके, बघूया. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 into x x 1 into y y 1 into z z 0 into x nothing minus 3 into y 0x minus 3y plus 0 z. ठीक है, 0 into x 0x minus 2 into y minus 2y minus 2 into z minus 2z which is equals to 2 6 minus 2. आता हे आपण का केलं, ओके, ही स्टेप आपण का केली. आता हेच मेथडचं इन्व्हर्जन सॉल्व्ह करायचं असतं तर आपण काय केलं असतं, हे जे 3 मॅट्रिक्स फॉर्म झाले आहे त्यातला एक कोणता आहे, हा फर्स्ट मॅट्रिक्स. हा काय आहे, एक्स आहे, हा काय आहे, बी आहे. हा जो काही ए होता या एचं तुम्ही डिटर्मिनंट काढला असता, त्याची व्हॅल्यू चेक केली असती, ती नॉट इक्वल टू 0 येणार आहे कारण याची प्रोसेस होती, एक्स वाय झेडची व्हॅल्यू मिळतात त्यामुळे त्याचा डिटर्मिनंट ऑफ ए तुम्हाला नॉट इक्वल टू 0 मिळाला असतं. मग ते मिळाल्यानंतर तुम्ही काय फाइंड केलं असतं, ए इन्व्हर्स फाइंड केलं असतं. ती प्रोसेस फार मोठी झाली असते, एक्झाम्पल खूप मोठं झालं असतं. म्हणून आपण काय केलं की याला
हे जे एलिमेंट्स आहेत ते काय कन्वर्ट केले, मोस्ट ऑफ एलिमेंट झिरो मध्ये कन्वर्ट केले. त्याने काय होणार आहे की ते जर झिरो झालं तर XY Z मल्टिप्लाय केलं तर ते एलिमेंट रिमूव्ह होणार आहे. जे झिरो झालं आहे ते काय होणार आहे इक्वेशन मधून रिमूव्ह होणार आहे. मग राहिलेले इक्वेशन्सने कॅल्क्युलेशन करून आपल्याला XY Z ची इझिली व्हॅल्यू मिळू शकते. कशी ती बघूया. ठीक आहे, आता आपण हे इक्वेशन काय करूया, इक्वेट करूया बाय इक्वेटिंग. आता जे झिरो टर्म्स आहेत ते इथे नाही लिहिले असं तरी चालले असं, पण इथे लिहिले आता खाली लिहिणार नाही होता. ठीक आहे, x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू 2. फर्स्ट इक्वेशन इक्वेट केले. ठीक आहे, x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू 2. दुसरं काय आहे, -3y इज इक्वल्स टू 6. -3y इज इक्वल्स टू 6. इथे काय झिरो नाही घेणार, झिरो प्लेस नाही. -2y -2z -2y -2z इज इक्वल्स टू काय आहे -2. हे 3 इक्वेशन्स तुम्हाला मिळाले. किती इझी झालं. आता याच्यावर तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळणार आहे. वायची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये टाकली की तुम्हाला कसली व्हॅल्यू मिळणार आहे, झेडची मिळणार आहे. वायची मिळाली, झेडची मिळाली, त्या दोन्ही व्हॅल्यू तुम्ही फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकल्या तुम्हाला एक्सची पण व्हॅल्यू मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक्स वाय झेड आणि तिन्हीची व्हॅल्यू फक्त किती स्टेप मध्ये मिळाली, 2 स्टेप मध्ये मिळाली. हे जर तुम्ही मेथड ऑफ इन्व्हर्जनली सॉल्व्ह करायला गेला असता तर तुम्हाला किती स्टेप्स ऑपरेट करावे लागले असतात, ए इन्व्हर्स फाइंड करावा लागला असता. ए इन्व्हर्स फाइंड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याचा एक्स इक्वल्स टू बी या इक्वेशनला प्री मल्टिप्लाय करावं लागलं असतं आणि मग ते सॉल्व्ह करून तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळाली असते. मग ते एक्झाम्पल लेंथी झालं असतं म्हणून आपण काय केलं ते ह्या मेथडने सॉल्व्ह करतो आहोत. ठीक आहे, या मेथडला मेथड ऑफ रिडक्शन पण म्हणतो. मेथड ऑफ रिडक्शनच्या टाईपने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन 2 दुसरं इक्वेशन काय मिळतं तुम्हाला. दुसरं इक्वेशन काय आहे, -3y इज इक्वल्स टू 6. ओके, 3 इकडे पाठवून द्या. काय y इज इक्वल्स टू 6 अपॉन -3 म्हणजेच तुम्हाला y ची व्हॅल्यू काय मिळाली -2. y ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला -2 मिळाली. ठीक आहे, ही व्हॅल्यू आता आपण पुट करूया इक्वेशन नंबर 3 मध्ये. पुट इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये पुट केली तर काय होईल, -2y -2z -2 हे तुमचं इक्वेशन. ओके, -2 इंटू y ची व्हॅल्यू पुट केली -2 इंटू z इज इक्वल्स टू -2 मायनस मायनस आणि 2 इंटू 2 पॉझिटिव्ह 4 -2z विच इज इक्वल्स टू -2. ओके, हा -2z आहे तिकडे जाताना पॉझिटिव्ह होईल, हा -2 आहे इकडे येताना पॉझिटिव्ह. म्हणजे इक्वेशन काय होईल 4 प्लस 2 विच इज इक्वल्स टू 2z. म्हणजे काय झालं 6 इज इक्वल्स टू 2z म्हणजे z ची व्हॅल्यू काय मिळाली 3. बरोबर की नाही, 3 इकडे डिवायडेड 2 3 जा 6. ओके, z ची पण व्हॅल्यू मिळाली. आता x y ची आणि z ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये काय करूया, पुट करूया. पुट y इज इक्वल्स टू -2 and z इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 1. करूया पुट. मग इक्वेशन 1 काय, x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू 2 आहे. ठीक आहे, x ची व्हॅल्यू माहिती नाही, y ची काय -2, z ची काय आहे 3 विच इज इक्वल्स टू 2. ओके, मग काय होईल हे x इज इक्वल्स x प्लस 1 इज इक्वल्स टू 2 -2 प्लस 3 प्लस 1. हा इकडे काय आहे पॉझिटिव्ह, तिकडे त्यांना काय होईल निगेटिव्ह होईल. ठीक आहे, म्हणजे काय मिळेल x इज इक्वल्स टू 2 - 1 म्हणजे 2 - 1 काय मिळेल तुम्हाला x इज इक्वल्स टू 1. अशा पद्धतीने मला तिन्ही अननोन व्हेरिएबलची व्हॅल्यू इझिली कॅल्क्युलेट करता आली. बरोबर आहे, हेच तुम्ही इन्व्हर्जन मेथडने कॅल्क्युलेट केलं असतं तर तुम्हाला खूप वेळ लागला असता. त्यानेही तुम्हाला सोल्युशन मिळणारच आहे पण थोडं लेंथी होणार आहे एक्झाम्पल. ठीक आहे, देअरफॉर the three numbers are x is equals to 1, y is equals to -2 and z is equals to 3. The three numbers are 1, -2 and 3. हे तुमचे काय आहे 3 नंबर्स तुम्हाला मिळालेले आहे. ह्याच मेथडला तुम्ही मेथड ऑफ रिडक्शन सुद्धा म्हणू शकता. मेथड ऑफ रिडक्शनच आहे की कुठलेही एलिमेंट किंवा रो अपर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर मध्ये हा ए हा मॅट्रिक्स काय करायचा कन्वर्ट करायचा आणि इक्वेट करून तुम्ही ते इक्वेशन लिनियर फॉर्म मध्ये सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्ही मॅट्रिक्सचे वेगवेगळे एक्झाम्पल्स बाय युझिंग मेथड ऑफ इन्व्हर्जन, मेथड ऑफ रिडक्शन सॉल्व्ह करू शकता.